मित्रांनो, या ठिकाणावर मधुबापू जलकुंभ, स्वर्गीय मधुबापू जलकुंभ फक्त 100 मीटरवर आहे. पण बघा, या ठिकाणी धुरामुळे तो जलकुंभही दिसत नाहीये. यावरून तुमच्या लक्षात येऊ शकतं की लोकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. मित्रांनो, आपण हायवेवरून वरखेडी रोडने धुळ्याकडे निघालेलो आहोत. बघा, या ठिकाणी किती धुराचे साम्राज्य आहे. हे बघा, कचरा डेपोवर गाडी निघालेली आहे. ही दुसरी गाडी. बघा, समोर कचऱ्यातून धूर निघत आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करून तो नष्ट करणे गरजेचं आहे. मात्र कचरा जाळून प्रक्रिया करण्याचे पैसे मध्येच मारले जातात. जर कचऱ्यावर प्रक्रिया झाली असती तर कचऱ्याचे असे डोंगर उभे राहिले नसते. हे बघा, सर्वत्र धूर पसरलेला आहे. हे एवढे मोठमोठे कचऱ्याचे डोंगर जर कचऱ्यावर प्रक्रिया केली असती तर आपल्याला दिसले नसते. मित्रांनो, महानगरपालिका कचऱ्यावर कसं प्रक्रिया करत आहे. सर्व दूर जाळलेला कचरा दिसत आहे. महाराष्ट्रात सध्या नवा ट्रेंड निघालेला आहे. गुन्हेगाराला सोडा म्हणून आरोपीच्या बाजूने मोर्चे निघतात. पण धुळेकरांच्या रक्षणासाठी, पर्यावरणाच्या रक्षणासाठी या विषयावर कोणता राजकीय पक्ष आंदोलन करेल काय?
राजेंद्र सोनार, व्यंगनगरी लाईव्ह, धुळे. कचरा जाळून कचरा नष्ट करण्याच्या या प्रयोगाची गिनीज बुकाने दखल घ्यायला हवी व धुळे महानगरपालिकेला पारितोषिक देऊन गौरविले पाहिजे. धुळेकर नागरिकांनो, या चांगला टुरिस्ट स्पॉट तयार झालेला आहे. बघा मित्रांनो, पलीकडे पांझरा नदी आहे ती, आणि त्या बाजूला देवपूर आहे. काही नामोनिशान दिसतात का या धुरामुळे? सर्वत्र वातावरणात धूर साठलेला आहे. खरंच धुळे महानगरपालिका अभिनंदनास पात्र आहे. एखाद्या वकिलाने किंवा जिल्हा न्यायाधीशांनी या गोष्टीची दखल घेऊन पर्यावरणास हानी पोहोचवली म्हणून जनहित याचिका धुळे न्यायालयात दाखल करायला हवी व महानगरपालिकेस कचऱ्यावर प्रक्रिया करून तो नष्ट करण्याची प्रक्रिया राबविण्यास सांगितले पाहिजे. व्यंगनगरी लाईव्ह, राजेंद्र सोनार, धुळे. धुळे शहराचे नूतन आमदार अनुप भैया अग्रवाल हे धराडीचे कार्यकर्ते होते भाजपमध्ये. त्यांनी जनतेच्या प्रश्नावर अनेक आंदोलनं केली आहेत. ह्या कचरा जाळण्याच्या मनपाच्या पद्धतीवर त्यांनी मनपाशी भेटून याच्यावर उपाययोजना केली पाहिजे, नाहीतर धुळेकर नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. मित्रांनो, या ठिकाणी जलवाहिनीचा वाल्व आहे. पाणी वाया जाताना आपल्याला दिसत आहे. या ठिकाणी वाल्व फुटलेला आहे. शुद्ध केलेले लाखो रुपये खर्च झालेले पाणी असे या ठिकाणी या रूपाने वाया जात आहे.